नमस्कार मंडळी, आज मस्त एक वांग्याची भाजीची रेसिपी करणार आहोत। त्यासाठी मी मसाला काढलेला आहे, ते पाहूया। कोथिंबीर, तेजपान, जावित्री फुलं आहे, चक्री फुलं आहे, दालचिनी, लवंगा, काळी मिरी, शहाजिरे, वांगे, कांदा आणि मीठ, बाजरी आहे, चणा डाळ आहे, खोबरे आहे, खसखस आहे, तीळ आहे। सर्व साहित्य आपण छानपैकी आता तव्यावर भाजून घेणार आहोत। मस्तपैकी कांदा लाल होईपर्यंत चांगल्यापैकी छान लाल झाले का एकदम चमचमीत भाजी तयार होणार आहे आपली। बघू शकता किती छान झालेला आहे। कांदा बिना तेलातच भाजलेला आहे, तेल न टाकता, आणि खूप चविष्ट होती भाजी ही। बघू शकता। आता आपण पुढचे मसाले तेही भाजून घेणार। एक चमचे घेतलेले धने आहे, 1 चमचा चणा डाळ, 1 चमचा बाजरी आहे, 1 चमचाभर पोहे खाण्याचा। तेही छानपैकी आपण जोपर्यंत लालसर होत नाही तोपर्यंत छानपैकी भाजणार आहोत। त्यासोबतच चणा डाळ भाजणार आहोत। खूप छान आणि खूप टेस्टी आहे भाजी, आपण नक्की ट्राय करा। 2 लाल मिरची पण घेतलेली आहे। बिना तेलाचाच मसाला आपण छानपैकी भाजणार आहोत। एकदम मध्यम आपल्या आजी, काकू, मामी एकदम छान रेसिपी बनवतात, त्याचप्रमाणे मी आज ही रेसिपी बनवलेली आहे। खूप जुनी रेसिपी आहे। गरम मसाला आहे, जावित्री फूल, चक्री फूल, एक मोठी विलायची आहे आणि दालचिनीचा तुकडा आहे। तेही छानपैकी धने 1 चमचाभर घेतलेला आहे, तेही छानपैकी भाजणार आहे। जोपर्यंत सर्व मसाले एकदम सुगंध येत नाही तोपर्यंत बारीक गॅसवर भाजून घेतलेले आहे। लवंगा आणि काळी मिरी तेही मस्त आपण मसाल्यात छान सुगंध येतो ना त्याने। तेजपान टाकलेला आहे, 2 लाल मिरची आहे, शेवटी शहाजिरे, तीळ, खसखस हेही छानपैकी भाजणार। आज वेगळी रेसिपी आहे, खूप आपल्याला नक्की आवडेल ही मला खात्री आहे। बघू शकता आपण बिना तेलाचाच मसाला भाजत आहोत, एकदम सुगंध येईपर्यंत। एकदम बारीक गॅसवर आहे पुन्हा। छानपैकी भाजलेला आहे मसाला, बघू शकता आपण। सर्व मसाले आपण थंड झाले का मिक्सरच्या भांड्यामधून काढून घेणार। जास्त पाणी नाही टाकायचं मसाल्यात, एकदम थोडे थोडे पाणी टाकून ड्राय ठेवणार आहे थोडेसे, म्हणजे हलकेसे। खोबरेही छानपैकी थोडेसे तेल टाकून भाजून घेतले, त्यातच आता लसणाचे पाकळे तेही टाकणार आहे। तेही छान लाल झाले का खोबरे आणि लसणाचे पाकळे आपण थोडेसे तेल टाकून भाजलेले आहे। गॅस बंद केला आता हेही खोबरे आपण मसाल्यात वाटून घेणार आहोत मिक्सरच्या भांड्यातून। सर्व मसाले आता बाजूला थंड झालेले, आता मिक्सरच्या भांड्यात छानपैकी आता मसाले काढून घेणार एकदम बारीक। मसाला किती छान भाजलेला आहे, बघू शकता आपण। आता वांगी घेतलेली 5 ते 6 ते आपण व्यवस्थित चिरून धुवून पाणी टाकून ठेवलेले मिठाचे मी, आता बघू शकता। आणि आता उभी 4 फोडीचे करणार आहे आपण वांगे। किडलेले वगैरे असले तर व्यवस्थित पाहून घ्या। सर्व वांगी चिरून आता थोडे थोडे मीठ लावणार आहे मधून, कारण की तो मिठाने खूप चविष्ट होतात। सर्व वांग्यांना याचप्रमाणे आपण मीठ लावून घेणार आहोत, बघू शकता। आणि तेल गरम करण्यास ठेवलेले आहे। आता सर्व वांगी आपण ह्याच भांड्यात आता छानपैकी वाफवून घेणार आहोत। मातीच्या भांड्याची खूप टेस्टी आणि खूप चविष्ट भाजी होते। याचाही व्हिडिओ मी टाकलेला आहे कशी वापरतात म्हणून। थोडेसे मीठ आणि तेल वांगी फ्राय करण्यासाठी। आता 2 ते 3 मिनिटासाठी आपण छानपैकी मीठ लावून वांगे फ्राय करून घेतले, तरी मी थोडेसे तेलात मीठ टाकलेले आहे। आता झाकण ठेवून आपण 2 ते 3 मिनिटं छानपैकी वाफवणार। फ्राय केलेले वांगे खूप भारी होतात। आता ताजे वांगी एकदम भारी येत आहे मार्केटला।
बघू शकता आता लगेच झाकण काढून आपण फ्राय झालेले वांगे काढून घेणार आहे एका डिशमध्ये. थंड होण्यासाठी बाजूला ठेवणार आहे, कारण की मसाला भरणार आहे आपण त्याला वांगीत. एकदम चमचमीत भाजी आपली तयार होणार आहे. एकदम ताजा मसाला केलेला आहे, एकदम वांगे फ्राय केलेले की आता बाजूला काढलेले आहे. आणि आता लाल तिखट आहे, काश्मीरी हळद आहे, साधे लाल तिखट आहे, काळा मसाला आहे आणि भाजून घेतलेले मसाले आहे. बघू शकता एकदम पाणी कमी टाकून मी मिक्सरमधून छानपैकी पेस्ट केलेली आहे. आपण मीठ वापरलेलं आहे फ्राय करते वेळेस पण, आणि वांगींनाही मीठ लावलेलं आहे. तर मिठाचं प्रमाण आपण खूप कमी ठेवणार आहोत, कारण खारी होण्याची शक्यता असते भाजी. सर्व व्यवस्थित मसाला कालवून घेणार आहोत, मिक्स करणार आहोत. मिक्स केलेला मसाला एकदम आणि वांगीत भरणार आहोत. बघू शकता किती छान मिक्स केलेला आहे मसाला. थोडे थोडे मसाले आपण फोडीच्या वांग्यात भरून घेणार. वांगी छानपैकी थंड झालेली आता. बघू शकता याचप्रमाणे आता सर्व मसाले आपण वांगीत भरून घेणार. आणि उरलेले तेल आहेत हंडीमध्ये, त्याच भांड्यात आपण मसालाही छानपैकी फ्राय करणार आहोत. बघू शकता थोडे थोडे टाकूनच मसाले मी काढलेले आहे पाणी मिक्सरमधून. 2 मिनटासाठी छानपैकी आपण मस्तपैकी मसाला फ्राय करणार, कारण खूप सुगंध येतो, खूप टेस्टी पण होते. थोडेसे मीठ पुन्हा मसाल्यासाठी. पण वांगींना आधीही मीठ लावलेलं आहे. थोडं दमवरच आपण मसाले छानपैकी फ्राय करणार आहोत. मसाले फ्राय झाले का लगेच आपण वांगी 2 मिनटासाठी त्याच्यातच फ्राय करणार. सर्व वांगींना मसाला भरून झालेला आहे. आता आपण हंडीत टाकून घेणार मसाल्याच्या आणि तेही छानपैकी फ्राय करणार. खूप टेस्टी होती भाजी. सुगंध इतका छान होता, खूप भारी होता. बघू शकता आपण याप्रमाणे आपण फ्राय करून घेणार. मध्यम गॅसवर आहे आणि थोडेसे गरम पाणीही ठेवलेले आहे भाजीसाठी, कारण की लवकर उकळी लागते भाजीला आणि चविष्ट होते आणि शिजण्यास पटकन शिजते. आता आपण झाकण काढून थोडेसे गरम पाणी ठेवलेले आहे तेही टाकून घेणार, कारण की मसाला मीठ मिरची सर्व व्यवस्थित फ्राय झालेली आहे ना. आज जुनी पद्धतीने भाजी बनवलेली आहे, आपल्याला रेसिपी नक्की आवडेल. गरम पाणी आहे, जसे आपल्याला भाजीला लागेल त्याप्रमाणे मी पाणी टाकून घेतलेले आहे. जास्त घट्ट नव्हती आणि जास्त पतलीही नव्हती भाजी, मस्त होती एकदम मध्यम. मिक्सरचे भांडे धुवून टाकलेले पाणी. 10 मिनटासाठी मध्यम गॅसवर छानपैकी आपण भाजी एकदम वांगी शिजवस तर जोपर्यंत शिजत नाही भाजीचे तोपर्यंत भाजी शिजवणार आहोत. कोथिंबीर आहे, बघू शकता आपण किती लवकर उकळी लागलेली गरम पाणी टाकल्याने. थोडेसे झाकण ठेवून आपण वांगी छानपैकी शिजवणार. अंडीची भाजी होती आज. झाकण काढलेले बघू शकते किती छान तर्री आलेली आहे आणि किती छान शिजत आहे आणि रंगही खूप छान आलेला आहे. आपण देठ शिजले का नाही ती पाहून घेणार. बघू शकता शिजलेले एकदम. थोडीशी कसर बाकी आहे, पुन्हा ठेवलेली आहे मी. पुन्हा आपण झाकण काढून बघून घेणार. बघू शकता किती छान कलर आलेला आहे. पुन्हा वांग्याचे देठ आपण दाबून घेणार, कारण की ते शिजले का नाही ते देठावरच कळते. थोडी कसर बाकी पुन्हा झाकून लावून ठेवणार आहे. आता वांग्याची देठ शिजलेली आहे, बघू शकता आपण. खूप छान भाजी झालेली आहे आपली, खूप टेस्टी आणि जुन्या पद्धतीने केलेली आहे भाजी, एकदम भारी. रेसिपी कधी आवडली तर लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.